नमस्ते. श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया. मी अँडी बॅबलर स्वित्झर्लंडमध्ये राहते. एक दिवस प्रक्रियेत श्री परमज्योती प्रथम नाडी व चक्रांचे संतुलन कसे करत होते, नंतर सर्व विचार दूर ढकलत होते व अँडीच्या आत त्यांना प्रवेश करू देत नव्हते, ते मी बघितले. 3 दिवसानंतर सर्व स्वाभाविक विचार गेले. आतमध्ये फक्त वाढणारी गहन शांतता, शक्तिशाली स्तब्धता होती आणि काही वेळानंतर अस्तित्वात्मक दुःख गेले. काय सुटका मिळाली, काय हा चमत्कार, काय हे नवे जग. विचाररहित आयुष्य खूप मौल्यवान आहे. नंतर काही वेळाने श्री अम्मा भगवानांना मी तेजस्वी प्रकाशाच्या रूपात बघितले. मग प्रत्येक गोष्टीत मला श्री परमज्योती दिसले. खरोखर प्रत्येक गोष्टीत दिसले. ते सर्वत्र व सतत माझ्या भोवती व माझ्या आत असल्याचा मी अनुभव घेतला. आजचा अनुभव सर्व शक्तिशाली क्षेत्राचा होता. आयुष्य एक क्षेत्र आहे व अँडी त्या क्षेत्रात आहे. श्री परमज्योती ते क्षेत्र आहेत. ते माझा तुझ्यात निवास आहे, जसे तू माझ्यात निवास करतेस असे आहे. ह्या क्षेत्रात एक एक प्रतिमा उच्च कंपनात निर्माण केली जाते व नष्ट केली जाते, हे मला माहीत आहे. प्रतिमांच्या मध्ये पोकळी आहे आणि ते त्या जुन्या 8 उच्च फिल्म्ससारखे आहे, जिथे प्रतिमेनंतर प्रतिमेचे अशा गतीने प्रक्षेपण केले जाते की ते जिवंत असल्यासारखे वाटते. पण प्रत्यक्षात उच्च गतीमध्ये केलेली ती निर्मिती व विनाश आहे. जेव्हा तुम्ही हे अनुभव करता तेव्हा प्रेम व परमानंदात तुम्ही विरघळून जाता, कारण ह्या क्षेत्राचे सार पडदा प्रेम आहे. शुद्ध प्रेम व परमानंद, स्वर्गीय परमानंद. माझे दैनंदिन आयुष्य बदलले आहे. स्वाभाविक विचार नाहीत. जेव्हा त्याची गरज असेल तेव्हाच ते येतात. विचार नसताना भोवतालची प्रत्येक गोष्ट अत्यंत सजीव असते. मी पूर्णपणे शांत आहे. माझ्या आत स्तब्धता आहे आणि माझ्या भोवती सर्वत्र आंतरिक शक्तिशाली आनंद आहे, जो अश्रुपूर्ण परमानंदात जातो आणि विरघळून जावेसे वाटते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट पवित्र आहे, त्यामुळे मी त्याचा आदर करते. नात्यांमध्ये खूप प्रेम आहे, ज्याला मी खूप मौल्यवान मानते. प्रार्थना करून समस्यांचे निराकरण करू शकते व त्यामुळे आंतरिक स्तब्धता चाळवली जात नाही. आत व बाहेर पवित्र शांतता जाणवते आहे आणि श्री परमज्योतींची उपस्थिती मी सदैव सर्वत्र अनुभव करत आहे. श्री परमज्योती माझे पिता. अजून कितीतरी सांगायचे आहे, पण सर्वात महान तुम्ही आहात. तुमच्यापेक्षा महान काहीच नाही आणि स्वाभाविकरित्या मी तुमच्यासमोर नतमस्तक होते. तुम्ही या ब्रह्मांडाचा प्रकाश, तुम्हीच ते प्रेम आहात व परमानंद आहात. हे पिता, तुम्ही सर्व काही आहात. तुमच्याशिवाय मी असूच शकत नाही. मी तुमची चिरंतन आभारी आहे. हे माझे प्रिय पिता श्री परमज्योती.